ताप का येतो? तुम्हाला वाटतं ताप म्हणजे फक्त आजार आहे, पण खरं म्हणजे ताप हा तुमच्या शरीराचा जीव वाचवणारा सुपर पॉवर आहे. ताप आला की आपण घाबरतो, लगेच औषध घेतो, आराम करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ताप हा स्वतः आजार नसतो. तो तुमच्या शरीराचा सिग्नल असतो की आत काहीतरी चुकीचं चाललंय. समजा तुमच्या घरात चोर शिरला, तर तुम्ही काय कराल? अलार्म लावाल ना? तसंच काहीसं आपल्या शरीरात होतं. जेव्हा व्हायरस किंवा बॅक्टेरिया शरीरात येतात, तेव्हा आपली इम्यून सिस्टीम लगेच ॲक्टिव्ह होते. आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलेमस नावाचा एक भाग असतो, जो आपल्या शरीराचं तापमान कंट्रोल करतो. इन्फेक्शन झाल्यावर शरीर काही केमिकल्स रिलीज करतं आणि हे केमिकल्स हायपोथॅलेमसला सांगतात, तापमान वाढवा. आता प्रश्न येतो, ताप का वाढवला जातो? कारण जास्त तापमानात जंतूंना जगणं कठीण होतं. म्हणजेच ताप हा तुमच्या शरीराचा डिफेन्स मोड आहे, जो जंतूंना कमजोर करतो आणि तुमचं संरक्षण करतो. म्हणूनच ताप आल्यावर तुम्हाला थंडी वाजते, अंग दुखतं, थकवा येतो, कारण शरीर आतून जोरदार लढत असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक ताप धोकादायक नसतो. तरीही काही सिच्युएशनमध्ये काळजी घ्यायला हवी. जर ताप 102 अंश फॅरेनहाईटपेक्षा जास्त असेल, किंवा 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त टिकत असेल, किंवा लहान मुलांमध्ये सतत वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून पुढच्या वेळी ताप आला, घाबरू नका. समजून घ्या, तुमचं शरीर तुमच्यासाठी लढतंय. आणि हे सगळं तुम्हाला आधी माहीत होतं का? नसल्यास अशी सोपी हेल्थ माहिती मिळवण्यासाठी आत्ताच फॉलो करा